श्री स्वामी समर्थ। माझ्या प्रेमळ भक्ता, जर आज तू माझ्यावर प्रेम करत असशील, माझ्यावर विश्वास करत असशील, तर ही व्हिडिओ एकदा बघितलीस तर तुझी आयुष्य बदलण्यास वेळ लागणार नाही। आणि आज तू तुझ्या आयुष्यात काय चुकीचे करतोस आणि तुला काय करायला पाहिजे, यश मिळवण्यासाठी कोणती गोष्ट तुला आवश्यक आहे, ते सगळे मी या व्हिडिओमध्ये तुला सांगणार आहे। तरीही व्हिडिओ एकदा पूर्णपणे नक्कीच ऐक। आणि तू या चॅनल वरती नवीन असशील तर या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण मी रोज तुझ्याशी भेटत जातो। माझ्या मनातले जे तुझ्याबद्दल आहे ते मी तुला सांगत जातो। आयुष्यात तुला कोणत्या मार्गावरती जायचं आहे ते मी तुला सांगत जाणार आहे, तर एकदा नक्कीच या चॅनलला सबस्क्राइब करून ठेव। तुला तुझ्या चुका सांगण्या अगोदर माझ्या एका भक्ताचा माझ्यावर आलेला एक अनुभव सांगतो, ते ऐकून तुझ्याही डोळ्यातून पाणी निघेल, तर एकदा मन लावून ते नक्कीच ऐक। माझा भक्त बोलतो, एक अनुभव शेअर करतो। जर संकष्टीला मी आणि माझी बायको सकाळी दगडूशेठ हलवाई गणपतीला जातो, तसाच एका संकष्टीला बाप्पाचे दर्शन घेऊन घरी येत असताना वाटे एक पोस्टर दिसला, तो म्हणजे पुणे वरून अक्कलकोट स्वामी पादुका पायी घेऊन जाण्याचा सोहळा आणि अक्कलकोटला जाण्याची ऐवढी इच्छा आहे की ते पोस्टर बघून मी तिथेच थांबलो आणि बायकोला म्हटलं, नमे आपल्याला या सोहळ्याला यायचं, पण त्याच्यावर तारीख नव्हती म्हणून आम्ही आजूबाजूला विचारले, पण काही कळाले नाही। म्हणून स्वामींच्या मनात असेल तर भेट होईल असे म्हणून आम्ही घरी आलो, पण पुढच्या संकष्टीला मला सुट्टी नसल्याचे आम्ही संध्याकाळी जायचे ठरवले। योग आला असावा, बाप्पाचे दर्शन झाले आणि घरी निघणार इतक्यात बायको म्हणाली, चला ना संध्याकाळी आलोय तर मंडई मधला शारदा गणपतीला जाऊ बर म्हंटल आणि निघालो। मंडईच्या आत घुसलो आणि समोर स्वामींची मूर्ती ठेवली होती। मी ते बघून म्हंटल, कोणाच्या घरात कार्यक्रम असेल। पुढे गेलो तर अन्नदान च्या गाड्या उभ्या, ढोल पथक, सर्व जन कपाळाला चंदन लावून होते। आणि समोर बघतोय तर स्वामींचा रथ आणि वर लिहिलेलं होत, स्वामी समर्थ मठ पुणे ते अक्कलकोट पादुका पायी प्रवास। ते बघून आम्हा दोघांचे डोळे एकदम भरून आले आणि सर्व स्वामींनीच घडवून आणले असे वाटले। श्री स्वामी समर्थ। माझ्या भक्त सोबत असे काहीही सत्य घटना। प्रथम म्हणजे तू सर्व माणसांचे चांगले करतोस व स्वतः चांगली एक वागणूक ठेवतोस, सर्व माणसाशी प्रेमळ वागतोस, किंवा काही माणसं तुझ्या वाईटावर असतील तर तू सुद्धा त्यांचा वाईट विचार सुद्धा करतोस, पण हे चुकीच आहे। जर एखाद्या माणूस आपल्यावरती वाईट विचार किंवा वाईट काम करत असेल तरी सुद्धा आपण जर त्याच्यावरती चांगलेच विचार केले, चांगलेच काम केले, तर तोच खरा माणूस ठरतो आणि ह्या माणसांकडेच मी वास करतो। आणि अडचणी ही प्रत्येकाच्या आयुष्यात असते, फक्त माणसाने कधीच हार मानू नये। तू फक्त कधीच तुझा विचार करू नकोस, तुझ्या सोबतची जी माणस आहे त्या सर्वांचा विचार करत पुढचा, व तुझ्या आयुष्यात हार कधीच मानू नकोस। तुला मी किती वेळा समजवले सुद्धा आहे। आणि जो माणूस स्वतःचा विचार करतो की मी पुढे कसे जाईन, तो माणूस आयुष्यात थोडीशीच यश मिळवतो, पण जो माणूस सर्वांचा विचार करतो व माझ्या कामातून कोणी सुखी राहील का व माझे काम कोणाला त्रासदायक राहील का याचा विचार करून जो या आयुष्यात पुढे जातो, त्याचे यश आयुष्यभर त्यासोबत राहते। म्हणूनच तुझ्या आयुष्यात तू सर्वांचा सुद्धा विचार कर आणि तुझे कर्म
चांगले ठेव, बाकी जिथे तू सर्वात चांगला असेल तर तुझे यश यायला वेळ सुद्धा लागणार नाही व तुझे चांगले दिवस येण्यासाठी वेळ लागणार नाही। आज मी तुला ज्या गोष्टी थोड्याफार सांगितल्या आहेत त्या गोष्टींना तू कधीच दुर्लक्ष करू नकोस व असा सुद्धा म्हणू नकोस की हे सर्वजण सांगतात आणि तुझ्या आयुष्यात कितीही मोठी संकटी आली तर मी तुझ्या पाठीशीच आहे। तू हो गड्या, पुढे मी येतो तुझ्या पाठीशी, घाबरू नको कधी कोणाला। जर तू सत्य मार्गावर असेल तर तुझ्या सोबत बरोबरच होणार आणि जर तुझ्या सोबत बरोबर तरी सुद्धा होत नसेल म्हणजे एवढे समजून जा की तुझ्यात काहीतरी विशेष आहे। काही वेळानंतर तू काहीतरी होणार आहेस, तुझ्यात भरपूर सारा बदल तुला नंतर येता वेळेस जाणवणार आहे आणि येत्या 2-3 दिवसानंतर किंवा उद्याच मी एक अशी व्हिडिओ टाकणार आहे जी व्हिडिओ पाहून तुझे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे व आपल्या चॅनल वरती असे भरपूर सारे व्हिडिओज येत असतात, म्हणून या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राइब करून ठेव। बाकी कधीच घाबरू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ।